तुम्हाला पण असंच होतं का? पुण्यात आल्यानंतर दगडूशेठ हलवाईचं दर्शन झालंच पाहिजे, तर मॅन्डेटरी तर आहेच. चला घरच्यांना घेऊन आता आलेच आहे मम्मी आणि भैया, तर म्हटलं चला दगडूशेठला जाऊया. स्वामीचं पण दर्शन बाकी होतं. सकाळी पटापट पूजा आवरली. स्वामीचं मात्र खेळणं काही आवरत नव्हतं. पटकन स्वामीची अंघोळ झाली. मम्मीने सगळं त्याला आवरलं आणि मी माझी कामं केली. सकाळी पटापट आवरून सगळे दर्शनाला गेलो. बाप्पाचं दर्शन घेतलं. स्वामीने तर पहिल्यांदाच घेतलं. त्यानंतर मेन मार्केट म्हणजे तुळशीबाग. कोणाला नाही आवडणार? दर्शनाची ओढ कमी आणि तुळशीबागेची जास्त असते. सकाळी एवढं गर्दी नव्हती, म्हणजे गर्दीच नव्हती फार, तर मस्त फ्री अशी शॉपिंग झाली माझी. तर खूप दिवसानंतर मी तुळशीबागेत गेली. जेमतेम 2-2.5 वर्ष झालेत मी तुळशीबागेत गेलेत. आणि शिवांश मस्त कॅरियरमध्ये होता, त्यामुळे मला टेन्शन नव्हतं. मी त्याला मस्त येऊन शॉपिंग केली. त्यानंतर काका हलवाई तर मोस्ट मॅन्डेटरी आहे. पुण्यात आले आणि काका हलवाईला गेलो नाही असं झालंच नाही. मस्त सकाळी नाश्ता केला. पेटपूजा तर झालीच पाहिजे, त्याशिवाय शॉपिंगला मजा येत नाही. नंतर शिवांश